आजचा टॉपिक आहे स्किप काउंटिंग. मुलांना नंबर्स एकदा आपण जेव्हा शिकवतो, त्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजेच त्यांना आपल्याला स्किप काउंटिंग शिकवायचं असतं. स्किप काउंटिंग म्हणजेच काय, की जो जो ज्याची आपल्याला स्किप काउंटिंग करायची आहे, तेवढे नंबर आपल्याला स्किप करायचे म्हणजे स्किप काउंटिंग. तर पाहूया आपण प्रथम पहिला आपण बेनिफिट पाहूया स्किप काउंटिंगचे काय-काय बेनिफिट आहे. तुमच्या मुलाला त्याची काय हेल्प होणार आहे स्किप काउंटिंग शिकल्यावर. तर मुलाची काउंटिंग फास्ट होते. मुलांना 1, 2, 3, 4, 5, 6 असं काउंट करायची गरज पडत नाही. स्किप काउंटिंगमुळे ते इझिली 2, 4, 6, 8, 3, 6, 9, 5, 10, 15 असं इझिली ॲड करतात. त्यामुळे मुलांना स्किप काउंटिंग थरोली तुम्हाला करून घ्यायचं आहे. दुसरं बेनिफिट असं आहे, की ॲडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजेच प्लस आणि मायनसमध्ये मुलांना हेल्प होते. तिथेही ते पटापट प्लस आणि मायनस करतात. कारण की त्यांना 1, 2, 3, 4 असं काउंट करायची गरज पडत नाही. त्यांना 2, 4, 6 असं इझिली बोलता येतं. त्यामुळे त्या पद्धतीने ते फटाफट ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतात. दुसरं तुम्ही 5ची स्किप काउंटिंग जर मुलाकडून करून घेतली तर त्याला वॉचही इझिली सांगता येणार आहे. कारण की वॉचमध्ये 5-5चा डिफरन्स असतो. त्यामुळे त्याचं वॉचही चांगलं होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेबल लर्न करण्यासाठी त्याला हेल्प होणार आहे. स्किप काउंटिंग शिकले म्हणजेच इनडायरेक्टली ते 2 to 5 पर्यंतचे टेबल त्यांचे लर्न झालेले असतात. त्यामुळे मुलांना तुम्ही नक्कीच स्किप काउंटिंग शिकवा. आधी 2, 5 आणि 10 ची शिकवा. त्याच्यानंतर 3, 4 तुम्हाला हवं तर शिकवू शकता. त्या पद्धतीने आणि ही स्किप काउंटिंग कशी शिकवायची इझिली ते आज आपण पाहणार आहोत. इथे तुम्हाला एक नंबर लाईन ड्रॉ करायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 0 टू 10 नंबर राइट 0 टू 10 नंबर्स लिहायचे आहेत किंवा त्यापेक्षाही तुम्ही जास्त लिहू शकता. मिनिमम तुम्हाला 0 टू 10 नंबर्स लिहायचे आहेत. तर आता मुलाला इझिली कसं समजवणार? आता इथे आपण स्किप काउंटिंग बाय 2च करणार आहोत. ओके. तर मुलाला सांगायचं, "तू ह्या 0च्या इथे आपण जर उभे आहोत, या 0च्या जवळ आपण उभे आहोत आणि आपल्याला स्किप काउंटिंग बाय 2च करायचं आहे. स्किप काउंटिंग 2 ची करायची आहे. म्हणजेच तुला जंप करायचं आहे 2 घरं. फर्स्ट येणार इथे, एक फर्स्ट, सेकंड म्हणजे 2 ची स्किप काउंटिंगमध्ये तुला 2 घरं जंप करायची आहेत. ओके. किंवा 2 घरं स्किप करायची आहे. तुमच्या भाषेत मुलाला जसं ईझी समजेल तसं तुम्हाला समजून सांगायचं आहे. नेक्स्ट आता आपण कुठे आहोत? 2 वर आहोत. तर आपल्याला अगेन 2 नंबर स्किप करायचे आहेत. म्हणजे 2 घरं जंप करायची आहे. 1, 2 कुठे पोहोचलो आपण? 4 वर. नेक्स्ट आता आपण 4 वर आहोत. देन 5, 6 अगेन 6 वर आहोत तर 7 आणि 8 ओके. नेक्स्ट आता आपण 8 वर आहोत तर 8, 9, 10, 10, 11, 12, 12, 13, 14. एकदा मुलांना ही स्किप काउंटिंग समजली, की तुम्हाला इझिली त्यांच्याकडून बोलून घ्यायची आहे. थरोली त्यांच्याकडून बाय हार्टच तुम्हाला करून घ्यायचं आहे. 2, 4, 6, 8, 10, 12 असं तुम्ही 50 पर्यंतही घेऊ शकता. जेणेकरून त्यांच्या माइंडमध्ये हे इझिली बसेल, की 2 मध्ये 2 ॲड केल्यावर 4 होतात. 4 मध्ये अगेन 2 ॲड केले का 6 होतात. त्यामुळे त्यांची ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या प्रोसेसमध्येही त्यांना खूप हेल्प होते. तुम्हाला हे इझिली त्यांना शिकवता येणार आहे. आता आपण 5 ची स्किप काउंटिंग पाहूया. आता आपण इथे 0 वर उभे आहोत. ओके. आता 5 ची स्किप काउंटिंग आहे. ओके. सो आपण 0 वर आहोत तर 1, 2, 3, 4. 5 ची स्किप काउंटिंग आहे. 5 वर आता आपण स्टँड आहोत. देन 6, 7, 8, 9 जंप 10. एव्हरी सेकंड नंबरवर तुम्हाला जंप करायची आहे 2 ची स्किप काउंटिंग करत असताना. सेम तसंच तुम्ही जिथे स्टँड आहात तिथून एव्हरी 5th नंबरवर तुम्हाला जंप करायचे आहे. आता आपण 10 वर आहोत. 5th नंबर कोणता आहे? 11, 12, 13, 14, 15. सो जंप ऑन
15. अगेन आपण आता 15th वर आहोत. 16, 17, 18, 19. जम्प ऑन 20. हे जेव्हा मुलाला समजेल तेव्हा तुम्हाला स्किप काउंटिंग ओरली बाय हार्टही करून घ्यायची आहे. 5, 10, 15, 20 म्हणजे जेव्हा आपण 0 मध्ये 5 नंबर ॲड करतो, तेव्हा 5 येतं. 5 मध्ये अगेन 5 नंबर जेव्हा ॲड होतात, तेव्हा 10 येतात. 10 मध्ये अगेन 5 नंबर ॲड होतात, तेव्हा 15 होतात. हे पण मुलाला तुम्हाला समजून सांगायचं आहे, ज्यामुळे ॲडिशनमध्ये त्यांना हेल्प होते. ॲडिशन करताना त्यांना 5 नंतर 5 मध्ये 5 ॲड करायचे असेल, तर त्यांना 6, 7, 8, 9, 10 असे फिंगर्स काउंट करायची गरज नाही. जर त्यांना स्किप काउंटिंग माहीत असेल, तर ते 5 मध्ये 5, 10 करायचे म्हटल्यावर डायरेक्ट 5 + 5 10 ॲन्सर सांगणार आहेत. नेक्स्ट आता ॲडिशन पद्धतीने ही दोन पद्धतीने आपण त्यांना स्किप काउंटिंग शिकवू शकतो. एक आहे जंपिंग वाली मेथड आणि दुसरी आहे ॲडिशन वाली. आता ॲडिशन वाली मेथड मी ऑलरेडी इथे सांगितलीच आहे. तर आपण इथे स्टँड आहोत 0 वर. आता 2 ची स्किप काउंटिंग करायची. 2 स्किप काउंटिंग. सो आपल्याला 2 ची स्किप काउंटिंग म्हणजे 2 नंबर त्याच्यात आपल्याला ॲड करायचे आहेत. आपण 0 वर आहोत. 0 मध्ये 2 नंबर ॲड केले. आपण पोहोचलो 2 वर. 1, 2. आता आपण 2 वर आहोत. त्याच्यात अगेन +2 केले. आपण पोहोचलो 4 वर. अगेन +2 केले. आपण 6 वर आलो. अगेन +2 केले. 8 वर आलो. अगेन +2 केले. 10 वर आलो. ओके. ह्या पद्धतीने. खूप ईझी आहे आणि तुम्ही जरूर स्किप काउंटिंग मुलांना शिकवा. त्याचे बेनिफिट खूप सारे आहेत. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.